नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पल्लवीज किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे होममेड मोमोज कसे बनवायचे तर मी तुम्हाला सांगते पुढे। चला तर मग रेसिपी कंटिन्यू करूया। इथे मी घेतलं आहे गाजर, अद्रक, लसूण, कांदा, पत्ताकोबी, वाटाणे आणि एक मिरची। मी इथे पत्ताकोबी बारीक कट करून घेतली आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तशा प्रकारे तुम्ही कट करू शकता। आणि आणखी जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कट करता येत असेल तर तुम्ही करू शकता। इथे मी गाजर किसून घेतलं आहे, तुम्ही बारीक पण कट करून घेऊ शकता। मी इथे कांदा बारीक कट करून घेतला आहे, तुम्ही पण याच प्रकारे कट करून घ्या। आणि इथे मिरची बारीक कट करून घ्यायची तुम्ही। नंतर मी इथे लसूण घेतला आहे, तो पण बारीक कट केला। त्यानंतर मी अद्रक इथे किसून घेतला आहे, तुम्ही याला पण बारीक करू शकता जर हवं असेल तर। हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी रेडी केले आहेत। त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली आहे, थोडं तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे थोडं। आणि ह्या जे सर्व वेजीस आपण कट केल्या आहेत त्या सर्व शालो फ्राय करून घ्यायच्या आणि 5 मिनिट ते वाफवून घ्यायचे। त्यामध्ये तुम्ही मीठ, तिखट आणि जर काही अदर मसाले तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता। अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल। त्यानंतर मी इथे मैदा भिजवायला घेतला आहे। मी 2 लोकांसाठी भिजवत आहे मैदा। तुम्ही जर तुमच्या अकॉर्डिंग जर जास्त लोक असतील तर तुम्ही जास्त मैदा भिजवू शकता। मी इथे थोडं मीठ घातलं आहे आणि डो तयार करून घेतला आहे। त्यामध्ये थोडं तेल वगैरे टाकून मी 5 ते 10 मिनिट त्याला सेट व्हायला ठेवेल। इकडे स्टफिंग रेडी आहे। मी इथे लहान चपात्या लाटून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये ती स्टफिंग भरून त्याला मोमोजचा आकार देणार आहे। मी एकाच प्रकारचे बनवले आहेत मोमोज, तुम्ही वेगवेगळे प्रकारचे पण मोमोज बनवू शकता आणि त्याला आकार देऊ शकता। हे बघा, इथे मी दुसरा मोमोज रेडी केला आहे, पण आकार थोडा चेंज केला आहे। अशाच प्रकारे मी सर्व मोमोज तयार करून घेतले आणि त्यानंतर इथे मी इडली पात्रामध्ये थोडं पाणी टाकून 15 ते 20 मिनिट स्टीम करून घेतलं आहे। माझ्याकडे दुसरं स्टीमर नाही, त्याच्यामुळे मी इडली पात्रामध्ये तयार केले आहेत। आणि इथे आणि माझे मोमोज तयार आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।